नमस्कार. श्री स्वामी समर्थ. गावाकडचं जीवन आणि रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर तुम्हाला ना दिवाणवरती पसारा दिसत असेल ना, तर तो हा ना मुलं घरी असली की माझा पसारा होता असतो. त्यांना झोप म्हणलं ना तर लगेच त्यांना ब्लँकेट, गोधडी, उशी घेऊन झोपायचा असतो आणि मग असा फेकून द्यायचा असतो. आणि माझं नाही इथं साड्यांना हात शिलाई करायचं चाललेलं होतं. तर हा पसारा काय 5 मिनिटात आवरता येईल, पण लेकरांचं बालपण काय परत यायचं नाही आहे. आणि खूप दिवस अशा पडल्या होत्या साड्या पिको करायच्या, फॉल लावायचा आणि हातशिलाई करायची. तर आता फायनली माझ्या हातशिलाई करून झालेली आहे आणि आज तिचा वाढदिवस आहे ना, त्यामुळे ना पिऊ हॅपी बर्थडेचं ना कार्ड बनवून घेत आहे. आणि इथे ना मी 5 मिनिटात अगदी पसारा आवरून घेतलेला आहे आणि इथे ना पिऊने कार्ड बनवून घेतलेलं आहे हॅपी बर्थडे. आणि मी ना आता लावून घेत आहे. साधं सिंपल असं डेकोरेशन करायचं आहे फक्त फोटो काढण्यासाठी. वाढदिवस काय मोठा करायचा नाही आहे. आणि मग ते ना मी लावून घेतलं. आणि त्यानंतर माझ्याकडं ना खूप दिवसाचे असे फुगे होते. दरवेळेस ना वरदला पिहुला यांना ना फुगे फुगून देत होते आणि त्यातलेच उरलेले फुगे होते. म्हणलं चला मग कपट आवरलेलं होतं त्यामुळे पडले होते असेच. म्हणलं चला आता आज तरी फुगे फुगून लावावा. त्यातले फुगे काही फुगताना फुटत होते आणि काही वरदनी खेळायला घेतले होते आणि त्यातले एवढेच लावून घेतले होते. आणि मग असं साधं सिंपल डेकोरेशन करून घेतलेलं आहे. आणि म्हटलं मग फोटो काढून घ्यावा. तोपर्यंत ना टाईम झालेला होता बाहेरचं काम उरकायचं. आणि इथे ना असे तिचा 7वा वाढदिवस होता आणि त्यामुळे साधं बनवून घेतलेलं आहे आम्ही रांगोळीने कार्डावरती. आणि कट वगैरे करून घेतलेलं आहे. आणि सिंपल असं डेकोरेशन कसं वाटलं तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तर ना बाहेर गायांना पाणी पाजायचं होतं ना, त्या अगोदर म्हटलं चूल पेटून घ्यावा आणि त्यामध्ये कांदा भाजायला ठेवा. कांदाही भाजतील आणि मग बाहेरचंही काम उरकन. कारण की 6 वाजता लाईट गेली ना आमच्याकडे 8:30 वाजता येत असते. त्यामुळे ना मग संध्याकाळी लवकर स्वयंपाक करून घ्यावा लागत असतो. म्हणजे भाजीची पूर्ण तयारी करून घ्यावी लागत असते. वाटून घ्यावं लागतं. आणि इथं बघा मांजर शांत झोपलेली आहे आणि जे ते आपली खुराड्यामध्ये चाललेली आहे. कोंबड्यांना इकडं ना खायला टाकलं होते, खात होते. आणि त्यानंतर दारापुढचा आमचा छोटासा परिसर, जी समोर लावलेली झाड आहे. गुलाबाचं झाड एवढंच आहे ना, पण त्याला एवढी फुलं आहे ना सांगता येत नाही. आळूचं सुद्धा खूप असं मोठं झालेलं आहे पानं वगैरे. आणि हे गुलाबाचं झाड, मोगऱ्याचं झाड, छोटीशी बाग आहे. त्यानंतर बघा संध्याकाळचा सूर्यास्त मी ते बघत होते, ते तुम्हाला दाखवतेच. पण ना इथं गायांना पाणी पाजायला घेतलेलं आहे मी. आणि लिंबाचं झाड आहे त्याच्यामुळे दिसत नाही संध्याकाळचं. आणि घरं वगैरे असल्यामुळं ना सूर्य असं दिसत नाही. आणि एवढं छान वातावरण झालेलं होतं ना. आणि इथं मला पिऊ म्हणत होती की लसूण किती सोलायचा. तिला म्हणलं लसूण सोल, तर तीच विचारित होती मला. आणि इथं बघा सूर्यास्त लिंबाच्या झाडामुळं ना अजिबात दिसत नाही घरामुळं. सकाळचा सूर्य उगवताना सुद्धा असं झाडाआडं आणि घरानाडं असतं त्यामुळे दिसत नाही. आणि माझं इथं गायांना पाणी पाजायचं चाललेलं आहे. गायांना पाणी पाजायचं, खुराक ठेवायचा आणि दूध काढायचं हा एकच टाईम असतो. आणि संध्याकाळचा स्वयंपाकाचा सुद्धा. तर मग ना 6:30 वाजता मी भाकरी करायला लागलेली आहे. म्हणजे 7 वाजता दूध काढायचं असतं ना, तर वाटण काढून वाटून घेतलं आणि मी आता भाकरी करायला लागलेली आहे. उजेड आहे तोच म्हटलं भाकरी बनवून घ्यावा. आणि आयुष्यातले ना प्रत्येक क्षण हे जगता आले पाहिजे, प्रत्येक आठवणी. त्यामुळे ना मी ती पटकन स्वयंपाक बनवून म्हणलं मग छान असे फोटो काढून घ्यावं. पण व्हायची वेळ ती होतच असते नेहमीच. तो भाकरी झाल्यानंतर ना मग मटण मला शिजायला घालायचं होतं. आणि की आज मस्त असं मटण चुलीवरच्या भाकरी आणि सगळं स्वयंपाक चुलीवरचाच होता. ह्याच्या टाक्या भेटत नाही त्यामुळे मग आता चुलीवरती स्वयंपाक बनवायचं चाललेलं आहे. आणि त्यात लाईट पण जाते. सकाळीसुद्धा 6 वाजता जाते आणि 8:30 वाजता येत असते. संध्याकाळची सुद्धा तशीच. मग त्यानंतर यांनी मटण आणलं, शिजायला टाकलं आणि मी गायांचं दूध काढून घेतलं. त्या अगोदर ना वाटण वगैरे सगळं वाटून घेतलं होतं. अशी पूर्वतयारी घरातून बाहेर आणायला अशी मला पिऊसाठी मदत करीत असतं. सगळं काही आणायचं असतं घरातून पण बाहेर न्यायचं असतं. कारण बाहेरच चूल आहे आणि छान असं चांदवं बघा कसं उठलेलं आहे. चंद्र, तारं वगैरे सगळं दिसतं, चांदण्या. आणि छान असं वारं पण सुटलेलं होतं. भारी वाटतं. चुलीपाशीच करायचं आणि तिथंच खायचं असं काही बेत होता. आणि इथे बघा पिऊ ना दोघी पण ना पिवळं मटण खात होती. त्यानंतर मग मी असं छान असं कालवण करून घेतलं. आणि आता ना म्हणलं भांडी घासून घ्यावं तो. आणि नंतर मग केक आणायचा होता. मग यांचं खाऊन झाल्यावरती केक कट करायचा होता. दुपारीच केक कापायचा होता पण काही कामामुळे टाईम काय भेटला नाही दुपारी केक कापायचा. आणि मग संध्याकाळी मग मटण भाकरी असा बेत मी ठरवलेला होता, पण तो काही झालंच नाही. मग नंतर कालवण उकळलं
आणि मग म्हणलं आता यांनी केक आणून घेतला होता. आणि इथं बघा बड्डे गर्लला किती घाई झालेली आहे. कपडे घातले, तिने मेकअप केला आणि तिला शाळेत ना चॉकलेट वाटण्यासाठी ना चॉकलेटीचा पुडा आणलेला होता. तो तिथं ठेवलेला आहे बघा. सकाळी शाळेत गेली तिथे असं तिने वाटला होता. आणि इथं असा छान असा केक आणलेला आहे आमच्या लाडोबाचा सिद्धीचा. आणि इथं बघ इथं खायचं चाललेलं आणि खोलायचं तर एवढी घाई चालली होती ना सांगताच येत नाही. हे बघा छान असा केक. आणि त्यानंतर तिला ओवाळायचे ताट ना तिनेच बनवलेलं आहे. मस्त असं हळदी कुंकू इथलेलं, 1 रुपया इथला, अंगठी इथली, साखर तांदूळ सगळं तिनेच इथलेलं. आणि आता मला ओवळ बस म्हणली. आम्ही ना थोडेफार फोटो काढून घेतले. आणि आता केक कटिंग वरद येत होता. वरदची वाट बघत होतो. त्याला खूप असा केक आवडत होता. तो खेळायला रमला होता ना. म्हणलं मग चला. आणि इथं तिला केक कापिना असं झालेलं होतं. मग पहिलं ना पिऊ ओवाळून घेत आहे. आणि मग मी ओवाळून घेतलं आणि वरद तिच्यापाशीच येऊन बसला. मला चल तुला पण ओवाळते, तुझा पण वाढदिवस साजरा करू. अशा पद्धतीने आम्ही सिद्धीचा वाढदिवस साजरा केलेला आहे. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून. साधा सिंपल असा आम्ही वाढदिवस साजरा केला. श्री स्वामी समर्थ.